जिंकून सेमीफायनलमध्ये ते दाखल झालेले आहेत. मॅचला सुरुवात होत आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता इन्व्हाइट करतोय मी आमचे सहकारी समालोचक या पुढच्या समालोचनासाठी अजित पवार यांना. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं वडपे प्रीमियर लीग 2026 मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रियांश 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये श्लोक 11 ही मॅच आपण बघू शकता, जिथे टॉस जिंकलेत. श्लोक 11 संघाचे कॅप्टन आणि टॉस जिंकत असताना गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले. अर्थातच प्रियांश 11 संघाला. चला लगेच दोन बॅटर आघाडीच्या मैदानाच्या आतमध्ये विनाविलंब आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर करायचे आहेत. विनंती असेल आणि फील्ड सेट करायची आहे. ज्या कुठल्या संघाची बॅट हरवली असेल, इकडे जमा आहे जीवन भाऊ यांच्याकडे संपर्क साधायसाठी त्यांच्याकडे बॅट जमा आहे. विनंती असेल जीवनजी भोयर यांच्या माध्यमातून पाहू शकता ती बॅट इथे ठेवली गेली आहे व्यवस्थित, आपण ती घेऊन जायची आहे. चला दोन्ही संघ विनंती असेल आपण मॅच लगेच सुरू करायची आहे, कारण अजूनही आपल्याला 2 मॅचेस त्या कंप्लीट करायच्या आहेत आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या या रात्रीमध्ये. सुपर मॅच बघू शकतात. 4 संघ ते आपल्याला मिळाले गेलेत आणि त्यामध्ये ही मॅचेस आपण पाहत आहेत. सुपर पद्धतीच्या मॅच डेफिनेटली होणार. प्रियांश 11 आणि दुसऱ्या बाजूने श्लोक 11 संघाच्या माध्यमातून टॉस जिंकलेत. अर्थातच श्लोक 11 संघाचे कॅप्टन आणि गोलंदाजी करण्याचा त्यांचा तो निर्णय. सेमीफायनल 1 आपण पाहत आहेत. प्रियांश 11 आणि श्लोक 11 यांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच स्मिथ वडपेवाले आणि त्याच्या अगेन्स्ट क्रिशा एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून दुसरी सेमीफायनल इथे खेळवली जाईल. अजयजी ठाकूर यांच्या माध्यमातून पाहू शकतात की विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हो, सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल सरळ विकेट आली आहे पहिली, विसावला जाऊन सरळ मिड ऑनच्या हातामध्ये कॅच कंप्लीट, खेळाडू आउट. ऑर्गनाइज टीमच्या माध्यमातून पाहू शकतात की ज्या कोणी खेळाडूवरती आपल्याला बक्षीस लावायचं असेल तर प्रथमतः जे कॅश प्राइज जमा करणं ते देखील महत्त्वाचं असेल. त्यानंतरच आपली अनाउन्समेंट ही होणार आहे, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. आणि अंतिम मॅच असल्या कारणामुळे पाहू शकतात की मॅचवरती फोकस तो जास्त प्रमाणात राहावा, त्यासाठी पाहू शकतात की कोणाची कॉल देखील आपण रिसीव्ह करणार नाही आहेत, क्षमा असावी. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल तिथे सुरुवात खूप चांगल्या पद्धतीची झाली आहे वैभवच्या माध्यमातून. विकेट प्रतीकची पुन्हा एकदा एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे. एकच धाव आणि त्यानंतर डावाची सुरुवात होती आहे.
हो इथे फेकून दिला बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे वन माउस ओव्हर दी रोप गोलंदाजाची उडवली आहे जो बॉल सीमा पार चौकार 4. अजयजी ठाकूर यांच्या माध्यमातून लगातार जे 3 षटकार ठोकले तर तब्बली 1000 रुपयाचे कॅश प्राइज जोडले जाईल या मॅचमध्ये. सुपर मॅच आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगल्या पद्धतीच्या मॅचेस देखील कंप्लीट होत आहेत त्या मॅचमध्ये. मेंढेटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार वैभव आणि त्याच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट देन एक सिंगल आणि त्यानंतर आक्रमण झालं एक कल्पेशच्या माध्यमातून बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझर्वमध्ये चौकार ठोकला आणि त्याचमुळे धाबा देखील बनल्या. 2 कल्पेश आय थिंक आहेत डाबामध्ये. कल्पेश लाखा ज्या खेळाडूने जबरदस्त बॅटिंग केली होती. इस वक्त कहते हैं ना जंगल में मंगल हो रहा है. चेतन पाटिल जो खारी गांव को बिलोंग करते हैं, इत्ती बुमराह, कार्तिक पिल्ले जो पालघर को बिलोंग करते हैं, अक्षय भरत पाटिल के साथ इस वक्त स्मिथ वड़पे वाले टीम को वो सपोर्ट करने आए. इन वड़पे पे उनका प्यार है और ये पूरे ग्रुप का हम हार्दिक स्वागत करते हैं वड़पे प्रीमियर लीग में. चला फील्ड सजवून घ्यायचे. चला आपण वेळ वाचवायचा आहे आणि खेळाडूती देखील दाखवायची आहे कारण शेवढ्या कमी वेळामध्ये मॅच आपण कंप्लीट करणार. त्यानंतर पाहू शकतात की चला 90 चेंडू असेल कुठल्याही पद्धतीचे पाहू शकतात की तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. संघाची टोटल आता फलकावरती स्कोरबोर्डला 5 पाहतायत. वापरून टाकला बॉल त्याच्यावरती आक्रमण बॉल चाललाय डी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. इट्स अ रियल आउट ऑफ दी पार्क टावरिंग सिक्सर. सुपर सोक इथे बघायला मिळतो आणि त्याचमुळे मासमध्ये 6 धावेची वाढ होती. चला स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना. सुमनजी सचिन वडोलकर यांच्या माध्यमातून या बॉलवरती सिक्सर किंवा चौकारानंतर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट करत असताना बॅटर पाहत आहेत कल्पेश लाखात आणि दुसऱ्या बाजूने कल्पेश आहेत कल्पेश पाटील आहेत तिकडे आणि या 2 बॅटरमध्ये चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. संघाची टोटल आता 12 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे मेंढेटी पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये वैभव खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत होता. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती त्याच्यावरती झालेलं आक्रमण आणि त्याचमुळे आता स्कोरबोर्डला धाबा 12 पाहत आहेत. तयार हो इथे बॉडीला स्विच केलंय परंतु त्यानंतर बॅट अँड बॉलमध्ये करेक्शन नाही आहे. प्ले अँड मिस स्विंग अँड मिस डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाचा खेळ अद्यावत होत असताना पाहू शकतात वैभवचा आणि संघाची टोटल 12 वरती 1. सुपर मॅच अफलातून मॅचेस आपल्याला बघायला मिळतात. वडपे प्रीमियर लीग 2026. चला फील्ड सेट करायची आहे. प्रत्येक ओव्हरनंतर तुम्हाला निर्धारित वेळ असेल आणि त्या वेळामध्ये तुम्हाला प्रत्येक षटक इथे कंप्लीट करायचं आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं कोऑपरेट करा मित्रांनो कारण आपल्याच गावातील स्पर्धा आणि पाहू शकतात की वारंवार आम्ही तुम्हाला या सूचना देतो आहे.
विनंती असेल प्रत्येक संघाने की 20 मिनिटांच्या आतमध्ये आपण 4 षटकं कंप्लीट करण्याचा प्रयत्न तो करा. राहुल आलीत बॉलिंग ट्रॅकवरती आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तिकडे तर कल्पेश लाखात असतील, ज्यांच्यावरती जबाबदारी आहे या मॅचची. खूप चांगला क्रिकेट आधीच्या मॅचमध्ये देखील त्यांनी दाखवलं होतं आणि याही मॅचमध्ये चांगला प्रयत्न करतायत. परंतु आधी काय झालंय, कशा पद्धतीचं क्रिकेट झालं या गोष्टींवरती क्रिकेटचा खेळ चालत नाही आहे. सध्याच्या घडीला वर्तमान काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीचं क्रिकेट खेळताय या गोष्टीला खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि जगतामध्ये महत्त्व दिलं जातं आहे. बॉल तयार, पहिलाच बॉल पायामध्ये होता, फ्लिक केलाय, हेलिकॉप्टर मिनी होता आणि पाठवून दिले सरळ दावडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये, निघून जाय सरळ सीमा पार. सुपर फटका पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले तो देखील आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट झालाय. बॅट जशी फिरली जशी तलवार आणि चेंडू गेला सरळ रेषेत चौकार. 4 धावा जोडल्यात आणि संघाची टोटल आता फलकावरती 16 आकडावरती. सुपर बॅटिंग, ओ इथे बैठक, फॉलोविंग स्वीप, बॉलला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. क्लीन हिट आणि लांब पल्ला, मैदानाच्या बाहेर षटकाराचा हल्ला, सिक्सर. चांगल्या पद्धतीची मॅच बघू शकतात. कल्पेश लाखात बैठक शॉट, फॉलोइंग स्वीप पाहायला मिळतोय. गुडघे वाकवलेत आणि त्यानंतर थेट बॉलला स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवलंय आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 22 आकडावरती. सुपर बॅटिंग केली जाते. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग, 5 मध्ये 21 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत. बॉल तयार, यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप बॉल होता आणि त्यानंतर वेगाने निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटच्या रडारपासून दूर ठेवला आणि त्याच कारणामुळे बॅटर मिस होत आहे. डॉट बॉल. राहुल त्याच्या पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण झालंय, चौकार, त्यानंतर पुन्हा एक सिक्सर, त्यानंतर डॉट बॉल आलाय. आणखी 3 चेंडू राहिले त्या मॅचमध्ये. ओ इथे समोर उडवलाय, उंच गेलाय, लांबी किती येते पाहायचंय, परंतु कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न. महत्वाची विकेट या मॅचच्या महत्वाच्या मुवमेंटला पाहू शकता तुम्ही. कॅच ड्रॉप केलाय असंच म्हणावं लागेल, कारण कल्पेश लाखात हा असा खेळाडू आहे ज्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आले तर ते मैदानाच्या आतमध्ये थांबत नाही आहे. परंतु इकडे संधी दिली होती कल्पेशनेच, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. 2 धावा जरूर इथे फलकावरती जोडल्या गेल्यात आणि फलकावरती धावा देखील 24. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात कल्पेश करतायत. बॉल तयार, राहुल घ्या. आता मागील बॉलवरती चूक केली आहे आणि त्याही चुकीचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. बॉल चालला सरळ सीमा पार. कल्पेश लाखाच्या बॅटमधनं कलात्मक क्लासिक ड्राईव्ह, चौकार, 4. जबरदस्त मॅच पाहिलं भीती आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करतोय कल्पेश. ओ इथे फुलटॉस होता, परंतु बॅटचा फ्लो जर पाहिला तर क्लोज झाला आणि त्याचमुळे फक्त कट लागत असताना बॉल फ्लाईंग स्लिपमध्ये निघून गेलाय. एक सिंगल दाबेचा प्रयत्न जरूर झाला आणि सिंगल दाबेच्या मदतीने संघाची टोटल आता स्कोरबोर्डला 29-29. 2 षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला. 29 धावा फलकावरती जोडल्या स्कोरबोर्डला आणि 1 विकेट लॉस झाला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जाते पाणी आणि पाण्याबरोबर बदलेल का या मॅचची कहाणी हे देखील आपल्याला बघायचं आहे उर्वरित 2 षटकांमध्ये. चला फील्ड सेट करायची आणि त्यानंतर गोलंदाज देखील तयार आहेत. बॅटर देखील आपण थोडाच वेळानं लगेचच बॅटिंग ट्रॅकवरती सज्ज व्हायचं आहे. वडपे प्रीमियर लीग 2026 हे पर्व आपण बघू शकतात. जबरदस्त मॅच, घमासान युद्ध, रात्रकालीन क्रिकेट आणि जुगलबंदी, चुरस रंगत या सर्व काही गोष्टी आपण बघू शकतात. वडपे प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्व 3रं आहे आणि काहीतरी या पर्वामध्ये नवीन आपल्याला पाहायला मिळालं. सुपर पद्धतीच्या मॅचेस सातत्याने
वडपे गावाच्या माध्यमातून त्या केल्या जातात आणि त्याचमुळे या मॅचमध्ये देखील मजा आली आहे. चला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. किरण स्पीडअप करायचं आहे प्रत्येक मॅचमध्ये. पहिलाच बॉल पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजाच्या माध्यमातून झालेली चूक आणि इथे बॅटरने भागवली आहे. 4 धावेची भूक. चौकार. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाईल आणि तिसरे पंच आमचे इथे जॉईंट व्हायचे. बॅटिंग साईड रिव्ह्यू रेफर केलं आणि त्याचमुळे आपण चेक करतोय. प्रिन्स मूवीज लाईव्हची संपूर्ण टीम इट्स अ पियर. बॉल डीप होतोय आणि त्याचमुळे हा एक चांगला चेंडू असेल. त्याच्यावरती 4 धावा जरूर आल्यात. बॅटरच्या माध्यमातून प्रयास होते की बॉल उंच आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रेफर केलं त्यांच्या माध्यमातून, परंतु तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून हा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. रिव्ह्यू लॉस बॅटिंग साईट. हो फुल टॉस होता पुन्हा एकदा, परंतु आडबा बॅटनं फटका तर खेळायचा होता जरूर, परंतु तेवढंसं कनेक्शन बनलं नाही आहे आणि त्याच कारणामुळे इकडे एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट. 34 34 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. कल्पेश लाखात आणि कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. 2 बॅटर्सच्या माध्यमातून किरणवरती आक्रमण पहिल्या बॉलवरती जरूर झालंय आणि त्याचा कमबॅक देखील मैदानाच्या आतमध्ये तो देखील आपण बघू शकतात. बॉल होते यार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओ इथे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालंय. गॅपमधून बॉल चाललाय परंतु स्टॉप केला. मिड विकेटच्या काढू जबरदस्त कामगिरी करतात जरूर आणि त्याचमुळे 2 धावा कंप्लीट. चूक झाली आहे पहा तिथे. 3 धावा कंप्लीट आणि त्याच्यानंतर बॉल चाललाय सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. एकंदरीत 6 धावा. ओ सुपर. तुम्ही 4 धावा अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपाने 4 धावेचा आहेर देखील केला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 6 धाबा स्कोरबोर्डला जोडल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 4-0 40 आकड्यावरती. प्रियांशी 11 संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय. काय खेळ करतायत. मानसिक दबाव शिरकाव करतो आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झालेल्या चुका आणि त्या चुकांमधूनच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती काहीतरी नवीन शिका असा मूळ मंत्र आहे आणि त्याचा यूज देखील करावा लागेल. बॅट तयार. वाडबा बॅटनं इथे दाबून मारला फटका आणि त्याचमुळे मिडविकेटला निघून जातोय. पुन्हा फेकी झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी आले जरूर वेगाने आणि 2 धावा कंप्लीट. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल त्यानंतर मोठे फटके. एकंदरीत 4 चौकार आणि त्याच्यानंतर जर पाहिले तर 3 सिक्सर आलेत या मॅचमध्ये. 42 धाबा फलकावरती जोडल्या. षटक क्रमांक 3 चालू आहे किरणच्या माध्यमातून. धावा देखील 13 खर्च केल्या 4 चेंडूवरती. सुपर पद्धतीचा खेळ मात्र आजच्या दिवसामध्ये प्रियांश 11 संघाच्या माध्यमातून तो राहिला आहे. श्लोक 11 संघ सध्याच्या घडीला टॉप ऑर्डरचे संघ आहेत. व इथे फुल टॉस होता तेवढंसं कनेक्शन नव्हतं आणि त्याचमुळे पुन्हा एकदा बॉल चालला मिड विकेटला. सातत्याने सिंगल डबल आता या मागील 3 चेंडूवरती येतात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता स्कोरबोर्डला 43 पाहत आहेत. विकेट क्रमांक 1. सुरुवात जर पाहिली तर वैभवने खूप चांगल्या पद्धतीची केली होती. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली होती, परंतु त्याच्यानंतर बॅटिंगच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग झाली आहे. धावा देखील खूप एक्स्ट्रा आणि जास्तच्या प्रमाणात बनल्यात. पुन्हा एकदा फुललेन यॉर्कर होता. जडमध्ये बॉल डीप होतो असताना बघू शकलात आणि त्याच्यावरती एक सिंगल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 44-44. धामणची गाव येथून पाहू शकतात. धामणगाव येथून भावेशजी भोईर आणि सतीची माली शरदजी वडोलकर साहेब यांच्या माध्यमातून पाहू शकतात की आणि योगेश यांच्या माध्यमातून यांना शुभेच्छा आल्या त्या मॅचसाठी.
शरदची वडोलकर आणि योगेशची पाटील यांना शुभेच्छा आल्यात. अगदी या स्पर्धेचे पाहू शकतात मुख्य आयोजक देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे भरवली गेली आहे. भावेची बोयर आणि सतीची माले यांच्या माध्यमातून या शुभेच्छा पोचल्या गेल्यात. वडपे प्रीमियर लीग 2026चा हा रणसंग्राम आपण बघू शकतात आणि नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी देखील वडपे प्रीमियर लीग 2026मध्ये जरूर आपण पाहत आहेत. आणि एक चांगली स्पर्धा, आजची दुसरी रजनी, अंतिम दिवस आणि रात्र आपण बघू शकता. डे नाईट स्पर्धा आपण पाहत आहेत आणि षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं आहे. गोलंदाजी मार्कवरनं पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. नवीन गोलंदाज लॉक षटकामध्ये आले आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रणीत. ओ फटका चांगला आहे. बॉल चाललाय बावडीलाच्या पलीकडे. 1 बॉल्स ओव्हर 0. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाची उडवली आहे झोप. बॉल सीमा पार. 4. नेक्स्ट मॅच स्मिथ वडपेवाला आणि त्याचा विपक्षामध्ये क्रिशा इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि ओवी इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून पाहू शकतात की फुल सपोर्ट आहे या संघाला. पण एकदा बॉल चालला आहे वाईडिश लॉंगॉनमध्ये. खेळाडू आहेत तिकडे तैनात आणि त्याच्यानंतर बॉल चालला आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत आणि त्याचमुळे संघाची तुटल आता फलकावरती आपल्याला बघायला मिळते. तब्बली 52 आकड्यावरती धाबा जोडल्या गेल्यात. सुपर बॅटिंग केली जाते. ओ इथे फटका चांगला आहे. उंच गेला आहे. लांबी किती ते चेक करायचं आहे. परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली आहे. सातत्याने चुका होत आहेत आणि ह्या चुकांचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. आधीच्या मॅचमध्ये देखील तेच झालं आणि याही मॅचमध्ये देखील श्लोक 11 संघाच्या माध्यमातून तेच घडतं आहे. 44 धाबा वैयक्तिक कल्पेश लाखाच्या माध्यमातून पाहू शकतात त्या बनवल्या गेल्यात. आधीच्या मॅचमध्ये देखील तब्बली 46 धाबा त्याने बनवल्या होत्या आणि याही मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय कल्पेश लाखात. मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म बॅटर. एक सिक्सर जोडला तर अर्धशतक कंप्लीट होऊ शकते. आणि यस डेफिनेटली पाहू शकतात की पुन्हा एकदा बॉल चालला आहे त्याच्या अवाकाच्या बाहेर. गोलंदाजाने केली चूक. बॉल चालला बावडीलाच्या बाहेर आणि त्या फिल्डरने केलाय 4 धावेचा आहेर. चौकार. सुपर बॅटिंग बाय कल्पेश लाखात. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्या बॅटिंगचं वर्चस्व गाजवतोय आणि त्याची साथ बखुबी कल्पेश पाटील देखील देतोय कारण त्याने देखील धाबा खूप चांगल्या बनवल्यात. वापटून टाकला बॉल. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल. हा बॉल फिअर नाही आहे आणि त्याचमुळे वाईटचा सिग्नल त्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपाने जर पाहिलं तर या मॅचमध्ये तब्बली 5 धावा आल्या. त्यामध्ये एक वाईट आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने हा चौकार देखील आपण बघू शकलात तिकडे. प्रणीत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. 2 चेंडू अंतिम आहेत या मॅचचे. वापटून टाकलाय. फटका चांगला आहे. आता बॉल चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट केली जाईल. वाईडिश लॉंगॉनमध्ये खेळाडू होत आहेत बाद. मिस्टर कल्पेश लाखात बॅक टू दी पवेलियन. गॉन. अठ्ठेचाळीस धावा त्याच्या वैयक्तिक आहेत आणि मागील मॅचमध्ये 46 धावा त्याच्या वैयत आहे. एकंदरीत आपण बघू शकलात आणि त्याचमुळे 2 धावांना अर्धशतक हुकलंय जरूर परंतु जी ही पारी त्याने पेशकश केली ती अर्धशतकापेक्षा कमी नाही आहे कारण प्रत्येक मॅचमध्ये त्याचं कॉन्ट्रिब्युशन खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याचमुळे 142 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत आणि जबरदस्त बॅटिंग वडपे प्रीमियर लीग 2026 मध्ये कल्पेश लाखातने केली. काबिल तारीफ बॅटिंग. अंतिम बॉल
दबाने बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय आणि तासावरती देखील जबाबदारी आहे रुपेश शेलार मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. अंतिम बॉल, लास्ट बॉल, तासावरती तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. आय साईड ती क्लोज झाली आणि त्याचमुळे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नव्हतं तिकडे. षटक क्रमांक 14 आणि पहिला इनिंगचा खेळ इथे 4 पे पहुंचा है. 61 का लक्ष्य है मुकाबले को जीतकर फाइनल में पहुंचने के लिए. पहली टीम रहेंगी जो वडपे प्रीमियर लीग के महामुकाबले में पहुंचेंगी. स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद शरीर से टकराती हुई गेंद. कल्पेश लखात गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही चर्चित खिलाड़ी हैं. पिछले वडपे प्रीमियर लीग के मैन ऑफ दी सीरीज रहे थे. कल्पेश लखात सामना कर रहे हैं आकेश. फुल टॉस गेंद, स्वीप की कोशिश, आउट. एलबीडब्ल्यू, बड़ी विकेट. यहां पे गिरती हुई टीम स्लोग 11 की. वडपे का ये ग्राउंड वैसे भी कुदरती खूबसूरती के लिए जाना जाता है. पहाड़ियाँ हैं और इस वक्त हमारे काबिल दोस्त अक्षय भरत पाटिल अपने दोस्तों को लेकर मैच का मज़ा ले रहे हैं और स्मिथ वडपे वाले टीम को सपोर्ट करने के लिए आए हैं. शरद उनके जो दोस्त हैं चेतन पाटिल खारीगांव को बिलोंग करते हैं, कार्तिक पिल्ले पालघर को और इति बुमरा नवी मुंबई को. सभी का हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम बैक. पहला झटका लगा है, नए बैट्समैन वैभव आए हैं. हालांकि 61 का लक्ष्य भारी ज़रूर है, लेकिन क्रिकेट है, इसमें कुछ कहा नहीं जा सकता है. मुझ तक मैसेज पहुंच रहा है कि लखात रन मशीन भी है, वंडर बॉय भी हैं वडपे के. कल्पेश बालू लखात लखात ऊपर लगी है, फील्डर आ रहे हैं. एक और विकेट. अब हावी होती हुई यहां पर टीम रियांस 11. दोस्ती की बात ही अलग रहती है. कहते हैं कि दोस्ती एक रिश्ता है, जो निभाए वो फरिश्ता है. नए बैटर गर्म पानी में है, ट्रिक पे आ गए यहाँ पर कल्पेश लखात. रोहन आए बाएं हाथ के बैट्समैन. हैट्रिक गेंद, कल्पेश लखात हैट्रिक गेंद के साथ राइट आर्म राउंड स्टंप्स. पटकी हुई गेंद पुल करना चाहते थे, भारी भड़कम तगड़े बैट्समैन है रोहन. एक ओवर की समाप्ति हुई, पिछड़ती हुई बारी हम देख रहे हैं. स्लोग 11
कि मनीष पाटिल फैम टीम में एक ओवर में केवल 5 रन आए और 2 झटके लगे। बचे हुए 3 ओवर में अब तक 56 चाहिए। वडपे प्रीमियर लीग का पहला सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं। इस ग्राउंड के सराउंडिंग बहुत खूबसूरत है। हमारे पीछे पहाड़ी है, यहाँ पे सागवान के दरख्त नज़र आ रहे हैं। ठीक हमारे सामने बाईं ओर NH3 है और दाईं ओर हम देखें तो समृद्धि महामार्ग की शुरुआत होती है। गेंदबाजी में पहली गेंद बैकफुट पे जाके कट करना चाहते थे, गेंद डिपिच गली में पहुंची है। यहाँ और थ्रो हुआ है, जहाँ 1 रन था वहाँ 2 रन आए। किस्मत वाले रन, 7 पे पहुंचा है स्कोर। डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार। 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। गेंदबाजी कर रहे हैं कुणाल। बैडमिंटन स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी है, छूट गया कैच। आज कैचेस बहुत छूटे। मैं अक्सर कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। कैचेस बहुत छूटे हैं। बैडमिंटन शॉट खेला था वहां पर। अगर मराठी कमेंटेटर रहता तो कह सकता था कि ऊपर टाकली। 8 रन 2 विकेटों के नुकसान पे। पॉजिटिव बल्लेबाजी नहीं हो रही है। बाएं हाथ के बैट्समैन रोहन पाटिल इस मरतबा ऑन ड्राइव करते हुए पैरों के सामने वॉकड अवे ऑन द ऑन साइड फॉर अ सिंगल। रोहन पाटिल जो कि रोहन स्पोर्ट्स एंड टी शर्ट फैक्ट्री एंड मात्रे ब्रदर्स समय ज्यादा लिया जा रहा है, प्लीज विकेट कीपर। लंबा हिट लेना चाहते थे, जमीन के सहारे आउटफील्ड में पहुंची है। 2 की कॉल है और 2 रन पूरे। इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है। 11 रियांश 11 अगर फाइनल जीतती है तो परनीत पाटिल की तरफ से लोनावला ट्रिप। हेलीकॉप्टर है, बाहर जाएगा। यस, पहले बाउंस पे 4 रन। इस चौकी की मदद से 15 पे पहुंचा है स्कोर। 15 स्लोग 11 मनीष पाटिल फैम टीम। पहला सेमी चलता हुआ।
Oh, swing and miss. White. 16 रन 2 विकेटों के नुकसान पे. 16 for the loss of 2 wickets. एज एंड गॉन. आउट हो गए बैट्समैन. विकेट नंबर 3. दोस्तों, कल और आज हमारे बीच वज्रेश्वरी की आवाज़ अजीत पवार जी कमेंटेटर 2 दिन उन्होंने अपनी आवाज़ से, हालांकि युवा कमेंटेटर हैं, उन्होंने रंग भरा इस वर्ल्ड प्रीमियर लीग में. आइए हम विजय पाटिल साहब के हाथों से उनका सत्कार और सम्मान करने जा रहे हैं. हौसला अफजाई होती हुई कमेंटेटर अजीत पाटिल जी की, उन्हें ये प्रेम भरी शॉल, ये पुष्पगुच्छ और मैच फीस देकर उनका सम्मानित किया जा रहा है. वेल डन अजीत पवार एंड कीप इट अप. वेल डन अजीत एंड कीप इट अप. दो ओवर की समाप्ति. कुल रन बने 16. बचे हुए 2 ओवर में मैच को जीतने के लिए 44 रन चाहिए. 44. डू और डाई की स्थिति रोहन पाटिल के सामने. पहली गेंद बैकफुट पे गए, पुल किया गेंद को. फील्डर मौजूद है डीप में. एक से ज्यादा कुछ भी नहीं. 11 गेंदे 43 रन. रुपेश गेंदबाजी कर रहे हैं. रुपेश शेलार. रुपेश शेलार अगर हैट्रिक करते हैं तो 1000 रुपये का इनाम है. शशिकांत शेलार की तरफ से. चुरा लिया है तुमने जो रन को नहीं, दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. रुपेश शेलार अगर हैट्रिक करते हैं तो अक्षय भरत पाटिल और मयूर वडोलकर की तरफ से 5000 का इनाम है. कितनी गेंदें बची? 4. 4 में 3 उड़ाना है. ओ कटर थी, ऑफ कटर दूर कर बैठे. वाइट. 19 रन 3 विकेट. अभी भी पिक्चर से बहुत दूर नजर आ रही है टीम स्लोग 11. बढ़िया गेंद, अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं. लेग बाय. इम्पैक्ट कहीं ना कहीं ऑफ स्टंप के बाहर रहा होगा. थोड़ा सा एक तरफा मुकाबला चल रहा है. बल्लेबाजों को नींद में से जागना होगा. उड़ाया है, पिकअप शॉट है, लेकिन फील्डर है वहां. बढ़िया पिकअप स्ट्रोक था. एक ही रन आया है. इसे कहते बदनसीबी. आपकी जब किस्मत खराब हो
तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी आके काट ली। यस, इलेक्ट्रॉनिक मीडिया से मेहंदी हसन साहब इस वक्त हमारे बीच हैं, आपका हार्दिक स्वागत है। मेहंदी पे से मुझे याद आया, अजयगरत आपके काम की चीज़ है, बढ़िया गेंद। पूरे मैच को, पूरे टूर्नामेंट पे प्रीमियर लीग का अच्छा कवरेज कर रहे हैं अपने चैनल पर। मेहंदी हसन इलेक्ट्रॉनिक मीडिया, मेन भिवंडी की मीडिया स्ट्रीम। अच्छी गेंद मेहंदी हसन साहब, आपका स्वागत है। अजयगरत आपके काम आएगा, मेहंदी पे शेर है कि गैर के हाथ से मरहम मुझे मंजूर नहीं, तो अगर जहर भी दे दे तो गवारा है मुझे, और जिसकी तस्वीर मैं कागज़ पे बना भी ना सका उसने मेहंदी से हथेली पे उतारा है मुझे। एक और कल्पेश लकात के लिए ये अच्छी खबर नहीं कि फाइनल में लगातार जाते हैं लेकिन फाइनल नहीं जीतते। मैच छोड़ दिया है। आदित्य गेंदबाजी को आए हैं, आदित्य पाटिल। सिर्फ औपचारिकताएं रह गई है। हवा में स्ट्रोक है और ये सॉफ्ट डिसमिसल। भिवंडी इलेक्ट्रॉनिक मीडिया महबूब की मेहंदी नहीं बल्कि मेहंदी हसन हमारे साथ है। कहानी खत्म होती हुई मनीष पाटिल फैम टीम की, लेकिन अच्छा खेले, टॉप 4 में आए, सेमीफाइनल खेले, लेकिन सेमीफाइनल का जो दबाव रहता है उसको वो झेल नहीं पाए। बढ़िया गेंद, आउट कॉट बिहाइंड। रियांश 11 लगभग जीत चुकी है और सरपंच वडोलकर साहब की तरफ से मैन ऑफ द मैच के लिए 1000 है और हर टीम के खिलाड़ी को 500 का कड़क नोट। ये बेंजो पार्टी की भी सराहना करनी होगी, पहले मैच से बचा रहे। तीन गेंदें बची है। बैकफुट पे गए, पुल किया है, पीछे फील्डर है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है इस वक्त 24 रन। बिल्कुल चारों शाने चित किया है रियांश 11 ने।
नंदू वडोलकर और रोहित डोंगरे फैम टीम। अच्छा ड्राइव है, लॉफ्टेड ड्राइव, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, एक ही रन। चौबीस रन ह्यूज मार्जिन से करारी शिकस्त दी जा रही है पहले सेमीफाइनल में। इसके साथ ही रियांस 11 ने फाइनल में प्रवेश किया है। कॉन्ग्रेचुलेशन नंदू वडोलकर जी, कॉन्ग्रेचुलेशन रोहित डोंगरे, कॉन्ग्रेचुलेशन सरपंच वडोलकर जी, प्रथम नागरिक, फर्स्ट सिटीजन। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच लाखों के खिलाड़ी कल्पेश लाखात, फिर 48 बने, इससे पहले 45 बनाए। आपको मैन ऑफ द मैच की ट्रॉफी भी दी जाएंगी, 1000 रुपये आपको कैश दिया जाएगा। रियांस 11 के सभी खिलाड़ियों को 500 रुपये दिए जाएंगे। तो दूसरे सेमीफाइनल की पहली इनिंग में आपके साथ रहेंगे